सोलापूरचा ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेचा आजचा दुसरा दिवस आहे। आज सिद्धेश्वर महाराजांच्या योगदंडाचा आणि कुंभार कन्येचा प्रतिकात्मक विवाह सोहळा पार पडतोय। दुपारी 12 वाजता या विवाह सोहळ्याला सुरुवात होणार आहे। सिद्धेश्वर मंदिर परिसरातील संमती कट्टा या ठिकाणी हजारो नागरिकांच्या उपस्थितीत अक्षता सोहळा संपन्न होईल। सोलापुरातल्या संस्कार भारती या संघटनेच्या वतीनं शेकडो किलो रांगोळीचा वापर करून नंदीध्वजाच्या स्वागतासाठी रांगोळीच्या पायघड्या घालण्यात आलेल्या आहेत। दरम्यान याचा आढावा घेतलाय आफताब शेख याने। सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेतला आज सर्वात महत्त्वाचा दिवस म्हणजे अक्षता सोहळा। दुपारी 12 वाजता सोलापूरच्या ग्रामदैवत सिद्धरामेश्वर महाराजांच्या मंदिरामध्ये हा अक्षता सोहळा संपन्न होणार आहे। मात्र त्यापूर्वी मानकरी असलेल्या श्री हरिभाऊ यांच्या वाड्यातून मानाचे जे 7ही नंदीध्वज आहे यांची मिरवणूक जी आहे ती निघालेली आहे आणि सोलापुरातल्या मुख्य भागातून ही मिरवणूक जी आहे ती आता निघालेली आहे। सकाळी 8 ते 9च्या दरम्यान हरिभाऊ यांच्या वाड्यातून हे सगळे मानाचे 7ही नंदीध्वज जे ते विधिवत पूजा करून बाहेर पडतात आणि त्यानंतर दुपारी 12 वाजेच्या सुमारास हे 7ही नंदीध्वज जे ते शहरातल्या वेगवेगळ्या मार्गांना प्रदक्षिणा करत मंदिर परिसरामध्ये पोहोचतात आणि या ठिकाणी आल्यानंतर मंदिर परिसरामध्ये सिद्धरामेश्वर महाराजांच्या हातातलं जे योगदंड आहे त्या योगदंडाच्या साक्षीनं सुगडी पूजन केलं जातं आणि त्यानंतर मानकरी असलेल्या कुंभार यांना हरिभाऊ यांच्या हस्ते विडा दिला जातो आणि त्यानंतर संमती कट्ट्यावरती सर्व मानकरी आल्यानंतर संमती वाचन म्हणजेच अक्षता सोहळा जो आहे तो पूर्ण होत असतो। हजारोंच्या संख्येनं दरवर्षी हा सोहळा अनुभवण्यासाठी नागरिक जे आहेत ते केवळ महाराष्ट्रच नाही तर देशभरातून जे ते सोलापूरमध्ये येत असतात। आजही तशीच गर्दी जी आहे ते आपल्या सोलापूरमध्ये पाहायला मिळते। सिद्धरामेश्वरांच्या जयघोषानं सोलापूर दुमदुमून गेलेलं आहे। खरं तर या मानाचे जे 7ही नंदीध्वज आहेत त्यांच्या स्वागतासाठी सोलापूरच्या वेगवेगळ्या रस्त्यांवरती रांगोळीच्या पायघड्या देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत। संस्कार भारती या संस्थेच्या वतीनं सुमारे 2000 किलो पांढरी रांगोळी आणि 1000 किलो रंगीबेरंगी रांगोळी वापरून जे आहे ते रांगोळीद्वारे स्वागत जे आहे ते या मानाच्या 7ही नंदीध्वजांचं केलं जात आहे। सगळे मानाचे 7ही नंदीध्वज जे आता शहरातून निघालेले आहेत आणि नगर प्रदक्षिणा करत आता दुपारी 12च्या सुमारास हे सगळे मानाचे नंदीध्वज जे ते सिद्धरामेश्वरांच्या मंदिरामध्ये पोहोचतील आणि त्या ठिकाणी आल्यानंतर योगदंडाच्या साक्षीनं सुगडी पूजन होईल आणि त्यानंतर समती अर्थात अक्षताचं वाचन जे होणार आहे। दरवर्षी लाखोंच्या संख्येनं भाविक जे ते मंदिर परिसरामध्ये येत असतात आणि हा अभूतपूर्व आणि नयनरम्य असा सोहळा जो आहे तो अनुभवण्याची प्रत्येक जणाला आतुरता असते आणि तीच वेळ आलेली आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन आफताब शेख, एबीपी माझा, सोलापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।